क्षेत्रफळ. आतापर्यंत आपण बंदिस्त म्हणजे चौरस, त्रिकोण आणि आयताकृतींची परिमिती काढली. आता बंदिस्त आकृत्यांचं क्षेत्रफळ कसं काढायचं ते पाहूया. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर क्षेत्रफळ म्हणजे त्या आकृतीने बंदिस्त केलेल्या जागेचं म्हणजेच क्षेत्राचं मोजमाप. आपण क्षेत्रफळ म्हणजे काय हे आलेख कागदाच्या मदतीने समजावून घेऊया. आपल्याला माहीतच आहे की आलेख कागदावर ठराविक मापाच्या चौकटी आखलेल्या असतात. नीट बघा, प्रत्येक चौरस ठळक रेषेने दाखवलाय. त्यांच्यातही लहान लहान चौरस दिसत आहेत. किती आहेत ते? लांबीच्या बाजूने 10 आणि रुंदीच्या बाजूने 10. म्हणजे एकूण झाले 10 गुणिले 10 बरोबर 100. प्रत्येक मोठ्या चौरसात 100 छोटे चौरस आहेत. प्रत्येक मोठा चौरस 1 चौरस सेंटीमीटर एवढा आहे. 5 उभ्या आणि 5 आडव्या चौरसांनंतर एक ठळक रेघ आखली. यामुळे आपल्याला ते चौरस किंवा चौकटी मोजणं सोपं पडतं. आयताचे क्षेत्रफळ ABCD ही आकृती पहा. त्याच्या आत 1 सेंटीमीटरचे 6 चौरस आहेत. आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र असं आहे, आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. ABCD मध्ये लांबी 3 सेंटीमीटर आणि रुंदी 2 सेंटीमीटर आहे. म्हणून ABCD आयताचे क्षेत्रफळ बरोबर 3 गुणिले 2 बरोबर 6 चौरस सेंटीमीटर. आपल्याला आयताचं क्षेत्रफळ कागद, पेन्सिल आणि पट्टी वापरून पण काढता येतं. वेळ जरा जास्त लागतो इतकंच, पण गंमत खूप येते. कसं करायचं बघा, सगळी कृती बघूया. 1. 3 सेंटीमीटर लांबीचा आणि 2 सेंटीमीटर रुंदीचा एक आयत काढूया. 2. आता चारही बाजूंवर 1-1 सेंटीमीटर अंतरावर ठिपके काढूया. 3. आता पट्टी आणि पेन्सिल वापरून समोर समोरचे ठिपके जोडूया. 4. तयार झालेले सगळे चौरस मोजूया. हे पण बरोबर 6च आहेत की नाही? याच पद्धतीने आपल्याला चौरसाचं क्षेत्रफळ सुद्धा काढता येतं. चौरसाचं क्षेत्रफळ MNRS मध्ये 1 सेंटीमीटरचे किती चौरस दिसत आहेत बरं? चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र असं आहे, चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर बाजूची लांबी गुणिले बाजूची लांबी. MNRS हा चौरस असल्यामुळे दोन्ही बाजूंची लांबी सारखीच असणार, ती 3 सेंटीमीटर आहे. म्हणून MNRS चे क्षेत्रफळ आहे 9 सेंटीमीटर. 3 गुणिले 3 बरोबर 9 चौरस सेंटीमीटर. आता मला सांगा, क्षेत्रफळ काढण्याचा हा सगळा खटाटोप कशासाठी बरं करायचा? जरा विचार करूया. मला काही काही लक्षात आलंय, सांगू? भिंती रंगवणं, फरशा घालणं, एखाद्या प्लॉटची खरेदी किंवा विक्री करणं, या सगळ्या व्यवहारांचा खर्च माहीत करून घेण्यासाठी आपल्याला संबंधित वस्तूचं, जागेचं क्षेत्रफळ माहीत असावं लागतं, हो की नाही? म्हणजेच 1 चौरस सेंटीमीटर किंवा 1 चौरस फूट यासाठी लागणारी किंमत ठरवली की संपूर्ण क्षेत्रफळाची किंमत काढता येते. तुम्हाला तर आणखी बरीच उदाहरणं सुचतील. चला तर मग या यादीत भर घालूया. एक उदाहरण पाहूया. समजा एक रंगारी आहे. त्याने घराची एक भिंत रंगवली आणि आता त्याला बिल पाठवायचंय. 1 स्क्वेअर फुटला 25 रुपये असा त्याचा दर आहे. त्यांनी 10 फूट बाय 10 फूट मापाची भिंत रंगवली आहे. तर मग बिल किती होईल? आपल्याला चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र माहीतच आहे. चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर बाजूची लांबी गुणिले बाजूची लांबी. म्हणून भिंत झाली 10 गुणिले 10 बरोबर 100 चौरस फूट. दर आहे 1 स्क्वेअर फुटला 25 रुपये. म्हणजे एकूण किंमत होईल 100 गुणिले 25 बरोबर 2500 रुपये. आपण काय शिकलो? एखाद्या आकृतीचं क्षेत्रफळ म्हणजे त्या आकृतीने बंदिस्त केलेल्या जागेचं म्हणजेच क्षेत्राचं मोजमाप. आयताचं क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर बाजूची लांबी गुणिले बाजूची लांबी.
भिंती रंगवणं, फरशा घालणं, एखाद्या प्लॉटची खरेदी किंवा विक्री करणं यासारख्या व्यवहारांचा खर्च माहीत करून घेण्यासाठी आपल्याला संबंधित वस्तूचं जागेचं क्षेत्रफळ माहिती असावं लागतं. स्वाध्य, गाळलेल्या जागा भरून सूत्र पूर्ण करा. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर आयताचे क्षेत्रफळ बरोबर खालील आकृत्यांचे क्षेत्रफळ काढा. 1.4 सेंटीमीटर गुणिले 4 सेंटीमीटरचा चौरस, 2.7 सेंटीमीटर गुणिले 5 सेंटीमीटरचा आयत.